आता मला वाटतं संगीताताई बर्वे जॉईन झालेले आहेत. त्यांचं आपण आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करूयात, वेलकम करूयात सगळ्यांनी आपण त्यांना. माझा आवाज संगीताताई तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? संगीताताई, हा माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अच्छा, हॅलो, खूप खूप स्वागत. हा, हॅलो, खूप खूप स्वागत तुमचं. आता जवळजवळ सर्व विद्यार्थी तुम्ही बघत असाल टेक्स्ट मध्ये सगळे तुम्हाला वेलकम करतायत. आत्ताच तुमच्याविषयी ताई आम्ही बोलत होतो विद्यार्थ्यांशी. तुम्ही जी काही माहिती शेअर केलेली आहे ती सर्व ऑलरेडी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर केलेली आहे. मी अल्फाबाईटच्या वतीनं तुमचं या प्रोग्राम मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज सर्व आनंदी आहेत कारण तुमचा जो सगळा बायोडाटा त्यांच्याशी शेअर केला, माहिती शेअर केली आणि ज्या वेगवेगळ्या कविता, तुमच्या वेगवेगळ्या कविता संग्रह याबद्दलची माहिती मला पण आहे. आणि मी आता त्यांच्याशी तेच बोलत होतो की खूप छान पद्धतीनं तुम्ही प्रामुख्याने लहान मुलांशी त्यांच्या याच्यामध्ये कम्युनिकेट करता. तुमचा जो सगळा एकंदरीत प्रवास आहे तो ऑलरेडी विद्यार्थ्यांनी बघितला, पण थोडक्यामध्ये आणि मग नंतर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे की तुम्ही डॉक्टर आहात, म्हणजे डॉक्टर BMS, नंतर तुम्ही त्यामध्ये मास्टर की पण घेतलीत आणि नंतर पुन्हा मराठीमधनं MA केलं विद्यापीठामध्ये. आणि मग हे कवितेचं कविता किंवा या संगीत ह्या गोष्टीकडे कसं काय वळालात? ह्या सगळा तुमचा जो प्रवास आहे, हा संघर्ष आहे सगळा, हा निश्चित आम्ही सर्वच उत्सुक आहोत जाणून घेण्यासाठी. आणि सर्वात आम्हाला आनंद कुठला आहे की तुम्ही समितीच्या माजी विद्यार्थिनी आहात. म्हणजे मी पण समितीचा माजी विद्यार्थी आहे आणि माझी कल्पना ताई तिच्याबरोबर तुम्ही होतात, त्या काळातच तुम्ही हॉस्टेलला होतात. तर एकंदरीतच मला सुरुवातीला तुमचा लहानपणापासूनचा जो संघर्ष आहे सर्व, हा पहिल्या टप्प्यामध्ये ऐकायला आवडेल. तर पुनश्च मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि ताई तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा प्रवास पहिल्यांदा थोडा सांगावा आणि मग आपण पुढच्या विषयांकडे येऊया. मेन कवयित्री होताना जो आपला विषय आहे किंवा एक संगीत तुमच्या घराण्यामध्ये असं, त्यामुळे ह्या सर्वच प्रवास सर्वांना ऐकण्यास सर्व विद्यार्थी, आता जस्ट माहिती म्हणून सांगतो तुम्हाला की हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे इंदापूर तालुका स्पेसिफिकली मॅक्झिमम हे ग्रामीण भागात वेगवेगळ्या खेड्यांमध्ये बसलेले आहेत. अनेक विद्यार्थी आपले काही समितीचे पण आहेत कारण त्यांनी फ्रीलान्सिंगचा प्रोग्राम MKCL जॉईन केला, ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून आहेत. साधारण 40-45 विद्यार्थी आपल्याला आता जॉईन होतील आणि हा प्रोग्राम सगळा रेकॉर्ड केला जातो आणि एकेका मोबाईलवरती दोघं तिघं म्हणजे पूर्ण फॅमिली हा प्रोग्राम बघत असते आणि नंतर हा रेकॉर्ड केलेला प्रोग्राम आपण पुन्हा त्यांना ऐकायला देतो. कारण अनेकांच्या अडचणी अशा आहेत की एकच मोबाईल आहे पूर्ण फॅमिलीमध्ये आणि मग तोच त्यांना आता 2 ते 3च वेळ का गुगल मीटच का, तर गेली आतापर्यंत 50 सेशन आमचे झाले आणि मोस्टली आपले माजी विद्यार्थी इथे आले आणि विद्यार्थ्यांशी बोललेत ते, आणि मग तो वेळ ठरलेली असते आणि त्यामुळे हा प्रोग्राम गेली 2 महिने चालू आहे. त्यामध्ये तुमचं खूप पुन्हा एकदा स्वागत करतो. एक जस्ट माहिती दिली आणि तुम्हाला तर विनंती, तुमची आणि त्यांच्यामधला अधिक वेळ न घेता विनंती करतो ताई तुम्ही तुमचा हा कवयित्रीचा प्रवास त्यांच्याशी विशद करावा. सर्वांना आधी नमस्कार करते. आणि समितीमध्ये मी होते. माझं ऐकू येते बोलणं नी? हो येते, अगदी व्यवस्थित येते. समितीमध्ये मी 1982 पासून ते 1989 पर्यंत अशी 5 ते 6 वर्ष. माझ्यापेक्षा जास्त, 3 वर्ष राहिले. ओके कारण ओके. आमचा कोर्स 6 वर्षाचा होता. हो बरोबर आहे. BMS चा त्यावेळी. आणि मग त्या अभ्यासासाठी आणि एकूणातच समितीमध्ये इतक्या फॅसिलिटीज होत्या. बाकीच्या ठिकाणी हॉस्टेल्स आपण बघतो किती पैसे असतात, किती म्हणजे समितीमध्ये संध्याकाळी 7च्या आत घरामध्ये यावं लागतं, स्वतःचं काम स्वतःला करावं लागतं, पहाटे 5:30ला उठून योगासनं करावी लागतात. हे सगळं समितीमुळे ही शिस्त अंगामध्ये आली. त्यावेळी तो थोडासा असं वाटायचं, अरे बापरे, पहाटे कसं उठायचं किंवा रात्री आपण एवढा अभ्यास केलेला असतो. पण आता त्याचं महत्व इतकं जाणवतंय की
ते कष्ट समितीनं आपल्या अंगामध्ये भिनवलेले हो, आणि त्याचा आता उपयोग होतोय खऱ्या अर्थानं. लहानपणी जेव्हा आपण म्हणजे तरुणपणी ज्या सवयी आपल्याला लागतात त्या सवयी आपल्या शेवटपर्यंत टिकतात आणि त्या सवयी माणसाला घडवतात असं मला वाटतं. निश्चित. मी बेलापूर गावात अच्छा. श्रीरामपूर तालुक्यातलं नगर जिल्ह्यातलं बेलापूर ते माझं गाव. तिथे माझा जन्म झाला आणि तिथेच माझं काही शिक्षण थोडंफार शिक्षण तिथे झालं. माझे आई वडील तिथे शिक्षक होते. त्यानंतर मी नगरला आले काही माझ्या आजी आजोबांकडे आणि त्यानंतर मी बारामतीला आले म्हणजे इंदापूर अच्छा. जवळचं जे बारामती आहे तिथे एमईएस हा. हायस्कूलला मी होते. माझे वडील तिथे शिक्षक होते, चित्रकला शिक्षक आणि अच्छा. तिथे मी शिकत होते 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष. अच्छा. आणि मग नंतर मी पुण्यामध्ये आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी आले आणि समितीमध्ये प्रवेश घेतला. असा एकूण माझा तो त्या काळातला एकूण प्रवास, शिक्षणाचा प्रवास वगैरे झाला. तर थोडक्यात मी एक कविता आधी सादर करते आवडेल आणि प्लीज. आणि त्याच्यावरून साधारण तुम्हाला कल्पना येईल की कसं होतं त्यावेळचं आयुष्य किंवा जगणं. निश्चितच. असे घडलो आम्ही असं नाव आहे. मला मुलं दिसत नाहीत का? हा, दिसू शकतात तिथे. क्लिक काय मुलांनी सगळ्यांचे आपण काय केले, व्हिडिओ आता ऑफ केलेत. आपण त्यांना एकदा हाय करायला सांगू, सगळी मुलं तुम्हाला दिसतील नंतर. पण आता काय झालं की व्हिडिओ ऑफ का करायला सांगितलं, तेव्हा कनेक्टिव्हिटी चांगली राहते आणि किमान तुम्हाला ते व्यवस्थित सगळे ऐकू शकतात. पण मधनं आपण एकदा निश्चित सगळे मुलं दिसतील असं प्लॅन करूयात. ठीक आहे. येस. तर असे घडलो आम्ही असं नाव आहे कवितेचं. आणि कविता अशी आहे. नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी. दिसतंय का? हॅलो, दिसतंय, प्लीज कंटिन्यू. कंटिन्यू दिसतंय. येस येस. नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. नदीकाठ हे खिडकी लावू का? एक वेळ ना. हो प्लीज प्लीज, टेक ऑन टाइम. मी पण एक. जरा बरं वाटेल. नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. अच्छा. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे. नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश, नव्हते बूट मोजे. अनवाणीत जात असू शाळेत चालत चालत. जांभळं, कैऱ्या, बोरं, आवळे, चिंचा पाडत पाडत. पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते. पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते. ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचं नुसते. पाणी उडवत, चिखल तुडवत, कधी करत खोड्या. आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजी बाई असे की फार नसत बोलत. कधी रट्टा, कधी छडी, कधी बाहेर उभं करत. आई बाप तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना. उलट म्हणत चांगलं बघा धोपटून काढा यांना. तेवढ्या पुरतच असे ते, विसरून जात सगळे. अहो आमची वाट बघत असत नदी काठचे बगळे. रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या. जवळ येऊन करीत असत पावलांना बुदगुल्या. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या. झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी. थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी, येई दुष्काळाचे वारे. डोळ्यांमध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत. झुंजू मुंजू होताच बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरी सोबत सगळं लागे गोड. सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. मग यायची गावामध्ये शनिदेवाची जत्रा. पिपाण्या वाजवीत धावायचो आम्ही पोरं 617. बैलगाडीतून वस्तीवरती कधी असू जात. शांताक्काच्या झोपडीमध्ये दिवस दिवस राहत. किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे.
डोळ्यांसमोर उधळतात आठवणींचे घोडे. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही, आमची भिंतीबाहेर शाळा. असे घडलो आम्ही, आमची भिंतीबाहेर शाळा. तर खूपच छान. म्हणजे की घडणं कसं होतं तर हो, असं हो. होतं. बरोबर. आणि हे सगळे मुलांचं बघितलं असेल इथे, अनेकांना ते आपटलेले आणि अनेकांचे इथे छान आलेत कारण ती मे बी रिलेट करत असतील आता ते त्याच परिस्थितीमध्ये. म्हणजे आपण सगळे साधारण याच अशाच सगळ्या प्रसंगांमधून गेलेलो असणार आहोत. खेडेगावातली जी मुलं आहेत, समितीमधली जी मुलं आहेत, जे शिक्षणासाठी ज्यांना घरून फारसे पैसे नसतात आणि जे कमवा शिका योजनेतून आपलं शिक्षण करतात. हो. मी स्वतः सुद्धा तसंच शिक्षण केलं समितीमध्ये, कमवा शिका योजनेतून. आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला जावं लागतं. आपण त्याच्यातून घडत जातो. वेगवेगळी माणसं आपल्याला भेटत जातात. त्या माणसांचे गुण आपण बघतो. हे कसे वागतात, कसं बोलतात, समाजात कसे वावरतात, हे आपल्या मनावर त्यावेळी आपल्या मनावर त्याचे प्रिंट ठसे उमटत जातात. आणि त्याप्रमाणे आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण त्यांचे गुण घेतो. आणि हळूहळू असं करत करत पुण्यामध्ये आल्यावर पुण्यातल्या सगळ्या या गोष्टी शिकत शिकत थोडं निश्चित थोडं. तयार होत. पण डॉक्टर होणं पहिल्यापासून मनामध्ये होतं की हो, डॉक्टर म्हणजे झालं काय होतं, हम्म, की एकतर मला अभ्यास हा पहिल्यापासून खूपच आवडतो करायला. हम्म, अजूनही मी हम्म, अभ्यास खूप करते. म्हणजे हम्म, समितीत असताना सुद्धा मी मला आठवतंय 5-6 वर्षात मी रोज किमान मी 8 तास तरी अभ्यास रोज करत असे. खूपच छान. 7-8 तास अभ्यास. हम्म, आणि बाकी काहीच नव्हतं ना आपल्याला, हम्म, अवधानं नव्हती काही, असे हे मोबाईल वगैरे काय हातात नव्हता, त्यामुळे काय काही कॉन्सन्ट्रेशन फक्त पुस्तकांवर होतं. आणि शिवाय आपण आयुर्वेदाचा अभ्यास करतोय, मेडिकलला आलोय, पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलोय, आपल्याला दरवर्षी पास व्हायला पाहिजे बरोबर. व्यवस्थित मार्काने. आपण आईवडिलांचे पैसे घालवणार आहोत शिक्षणाची फी म्हणून. हो, तर हो. ती एक जबाबदारी खूप होती. निश्चितच. आणि जबाबदारीपेक्षा सुद्धा मना आतूनच अभ्यास आवडत होता आणि मी तो करत होते. त्यामुळे पण प्रश्न. स्वतः कविता लिहिता येतात आणि कवयित्री बद्दलच केव्हा जाणूव झाली किंवा कशी सुरुवात झाली यायला? मी लहानपणापासून लिहित होते. म्हणजे हो. मी माझी पहिली कविता मी चौथीत लिहिली. हो. चौथीमध्ये चौथीला असताना आम्हाला एक धडा होता हम्म, हम्म, ज्ञानेश्वरांचा. हम्म. आणि त्याच्यामध्ये 2 ओळी मला वाटतं मुलांनाही माहिती असतील. चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू. हो, इंदापूरचीच मुलं आहेत, त्यामुळे मी हो, वारी हो, पण मी केलेली आहे. इंदापूर वरून मी गेलेली आहे 12 दिवस जवळ. हो. अच्छा. आणि छान. मी आयुर्वेदात म्हणजे मी दगडूशेठ हलवाईची अँब्युलन्स जी आहे त्या हो. अँब्युलन्स घेऊन मी 12 दिवस पेशंट रोज 1000 एक पेशंट तपासत गेले होते. हा. त्याला इंदापूर लागलं होतं मला. म्हणून खूपच. मी म्हणते आज की तो त्या ओळी चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू ह्या मला फार आवडल्या. आणि मग तो धडा मी वाचला. मुख्य हम्म. म्हणजे गावामध्ये कीर्तन देवळं असंच असायचं, त्यामुळे हो, आम्ही हो. ओव्या आणि काय भारुडं असंच ऐकायचंय. बाकी बरोबर, काय आपल्याला ही गाणी माहिती नव्हती, सिनेगीत वगैरे. तर बरोबर. अ, ते वाचल्यानंतर मग मला सुचलं स्वतःलाच की, आणि मी त्याच्या पुढे लिहिलं की चला आळंदीला जाऊ हम्म. ज्ञानदेवा डोळा पाहू. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिर, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले, वारकऱ्यांना देव भेटले. तर असं मी लिहिलं. छान. ती काही कविता आहे वगैरे असं मला काही नाही, म्हणजे पण आपण लिहितोय काय वगैरे ते काय माहित नव्हतं. मी आपलं लिहून काढलं आणि हम्म. बाईंना दाखवलं की हे बघा मी हे लिहिलंय. तर बाईंनी बघितलं आणि अरे छान कविता आहे, वाचून दाखव सगळ्यांना. आणि हम्म. त्यांनी मला शाबासकी दिली. तर मला फार आनंद झाला, कारण चौथीमध्ये वगैरे म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला कोणी लक्ष नाही द्यायचं असं. हो, हो, आता हो, जसं आपण मुलांकडे अगदी शाळा, त्यांची हो. फी आणि काय दप्तर वगैरे असं खूप काय काय करतो, असं आपल्याला कोणी करायचं नाही त्यावेळेला. नव्हतं. तर ते असं दुर्लक्षित होतं आणि मला इतकं भारी वाटलं की अरे हम्म. आपल्याला शाबासकी मिळाली. आणि मला हम्म. खूप आनंद झाला. मी मुलांना वर्गात ती वाचून दाखवली मोठ्याने कविता. आणि ते हम्म. त्याच्यानंतर मग मी स्वतःहून लिहायला लागले. म्हणजे बरोबर, बरोबर. एवढी एक शाबासकी पुरेशी असते लहान मुलाला. निश्चितच खूप हा. महत्वाची असते ती. आणि आता आपण बऱ्यापैकी हे समज देतोय की ऍप्रिसिएशन कसं महत्वाचं आहे, पण त्या काळामध्ये निश्चित ते तेवढं नव्हतं. हो हो, तेवढंच ते ऍप्रिसिएशन दुर्लक्षित होतं. केलं आता जायचं. असं लाईक बिक करा वगैरे. निश्चितच. तर
आणि मग ती सुरुवात झाली लिहायला. पण आता लहान मुलांच्या कवयित्री म्हणून तुम्हाला स्पेसिफिकली ओळखलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही आता लहान 4थी पासून कविता करायला सुरुवात झाली, कॉलेज जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या कविता होत्या? किंवा कॉलेज जीवनामध्ये ना तुम्हाला सांगते, मी वाचत होते खूप. समितीमध्ये आपल्या लायब्ररी चांगली आहे, ग्रंथालय खूप आहे, छान तर library तिथे आहे. खूप छान छान पुस्तकं असायची, तर मी ते वाचायचे. पण मी त्या 6 वर्षात एक लिहिलं, पण ते आता माझ्या लक्षात नाही की मी काय लिहिलं, पण लिहित होते मी. छान अक्षरात लिहून ठेवत होते, सगळं करत होते कॉलेजमध्ये. पण आमचा एक ग्रुप होता समितीमध्ये, आणि आम्ही मिळून असं वाचन करायचो की कुसुमाग्रजांच्या कविता, इंदिरा संतांच्या कविता. आणि फर्ग्युसन रोडच्या त्या रस्त्यावर आहे ना, रद्दीत पुस्तकं मिळायची. हो, रद्दी असायची बरोबर. पुस्तकांची मांडलेली, आणि त्याच्यात आम्हाला चक्क अशी पुस्तकं मिळायची, कुसुमाग्रज वगैरे. आणि मी ते थोड्या थोड्या पैशांना विकत घ्यायचे, असं 50 पैसे, 1 रुपया वगैरे, आणि ते माझ्याकडे जमवायचे मी. तर त्यावेळी मी लिहित होते, पण मी कुठे असं म्हणजे छापायला कविता कुठे छापून येतात वगैरे हे मला काही माहिती नव्हतं. असं माहितीच काहीच नव्हतं माहिती आधी. नव्हतं मला, कारण मी अभ्यासात पूर्ण मग्न होते. म्हणजे कुठेतरी लिहायचे आणि ठेवून द्यायचे, पण अभ्यास माझ्या दृष्टीने कारण खूप डॉक्टरकीचं शिक्षण चालू होतं, हो. त्यामुळे तिथे कॉन्सन्ट्रेट कारण करणं हो. महत्त्वाचं. कारण सांगते ना, 8-8, 10-10 तास मी फक्त अभ्यास करायचे, बाकी काही नाही. इतर कुठेही काही बघायचे नाही मी. झापडं लावल्यासारखे 5-6 वर्ष फक्त तेवढंच केलं. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर, म्हणजे मग इंटर्नशिप संपली आणि नंतर माझं लग्न झालं. त्यावेळी मग मला माझी ती वही मी काढली, आणि त्याच्यानंतर मी सुरू केलं की अरे, हे कुठेतरी पाठवू आपण, हे कुठेतरी पाठवू. आणि मग ते हळूहळू वाढत गेलं. खूपच छान. आणि मग तुझा पहिला संग्रह जो प्रकाशित झाला त्याविषयी ऐकायला आवडेल, कविता संग्रहाविषयी. माझा पहिला संग्रह 1997 मध्ये प्रकाशित झाला, आणि मी लिहित होते खूप. आणि मुख्य म्हणजे मला काय झालं माहितीये का, की हळूहळू मी साहित्य परिषदेमध्ये, वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये मला बोलवायला लागले कविता वाचनासाठी. आणि लोकांना आवडायला लागले की अरे, ही चांगली लिहितेय मुलगी, असं. आणि मी खूप झपाट्यानं लिहायला लागले, मला खूप सुचायला लागलं नंतर. म्हणजे काहीतरी एक तो डोक्यातला तो मोकळा झाला होता भाग अभ्यासाचा सगळा. तो मोकळा झाल्यामुळे मला एकदम छान वाटायला लागलं, आणि वेगळं संसार सुरू झाला होता, त्यात वेगळं काहीतरी. आणि ते सुचायला लागल्यानंतर मी लिहायला लागले, खूप लिहून ठेवायला लागले. दरम्यान काय झालं की एका कार्यक्रमामध्ये मी भरतनाट्य मंदिरला गेलेले असताना तिथे शांताबाई शेळके होत्या समोर व्यासपीठावर. आणि मला खूप त्यांना भेटावंसं वाटलं, म्हणून मी गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, शांताबाई, माझं नाव संगीता बर्वे, मी लिहिते. आणि तोपर्यंत माझ्या कविता दिवाळी अंकांमधून वगैरे यायला सुरुवात झाली होती. तर त्या म्हणाल्या, तुझ्या कविता वाचते मी, छान असतात, मला आवडतात. मला इतका आनंद झाला की साहजिकच आहे. शांताबाईंसारखी एवढी मोठी कवयित्री आपल्या कविता वाचते, तर ही किती मोठी गोष्ट आहे. ते म्हणे, ये की एकदा घरी ये तू. तर म्हटलं येईन, नक्की येईन म्हटलं. मोठी पर्वणी. आणि दरम्यान काय झालं की त्यांनी बोलवलं आकाश आणि घरी मिळालं, ही मोठी पर्वणी. हो. आणि आकाशवाणीमधून मला पत्र आलं दरम्यान की युववाणीसाठी शांताबाईंची मुलाखत तुम्ही घ्यायची आहे म्हणून. वा. तर ते एकदम तो योगायोग मला खूप हे वाटला, आणि मग मी घाबरत शांताबाईंना फोन केला की अहो, असं असं मला पत्र आलंय की तुमची मुलाखत घ्यायची, तर तुम्हाला आवडेल ना, कारण मी खूप लहान आहे तुमची मुलाखत घेतलेली. तर कोणाला न आवडायला काय झालं, चल की आपण दोघी मिळून जाऊयात. आणि मग रिक्षाने आम्ही दोघी जणी आकाशवाणीत गेलो. मी त्यांना असेच प्रश्न काढले होते, काय काय ते विचारले. त्यांना ते इतकी सुंदर झाली आमची मुलाखत, तिथे ऐकायला पण लोक जमली होती. शांताबाई आल्या आहेत, त्यांची मुलाखत आहे वगैरे. आता शांताबाईंना ते इतकं छान वाटलं सगळं, आणि येताना त्यांनी मला 3 ठिकाणी थांबून 3 प्रकारचे आईस्क्रीम खाऊ घातले. वा. आणि नंतर मग त्यांनी माझ्या कवितांमध्ये लक्ष घातलं की तू काय काय लिहिलंय बघू वगैरे. आणि जवळजवळ 20 पानी प्रस्तावना शांताबाईंनी माझ्या पुस्तकासाठी लिहिली, आणि हे पुस्तक माझं मृगतृष्णा नावाचं पुस्तक. खूपच छान. त्यात शांताबाईंची खूप मोठी प्रस्तावना आहे. तर ते पुस्तक पद्मगंधा प्रकाशनानं प्रकाशित केलं. त्याचं प्रकाशन सुंदर झालं, आणि जवळजवळ या पुस्तकानं मला इतकं नाव मिळवून दिलं की महाराष्ट्रातून त्यावेळी मला 350च्या वर पत्र आली. वा.
म्हणजे इतकं कारण त्यावेळेला नाही, एक जस्ट मिनिट डिस्टर्ब करतो की शांताबाईंच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रस्तावना या पद्धतीने लिहिली आणि मला जे त्या आठवतात, म्हणजे त्या दिग्गज कवयित्रीत प्रश्नच नाही म्हणजे अगदी, पण घाल घाल पिंगा वाऱ्या, म्हणजे आम्ही ती इतकी कविता त्यांची ती, म्हणजे मला वाटतं 5वी-6वीला होती ती कविता त्यावेळेस, 5वी-6वीला मी ती असताना. त्यांची नाहीये, पण घाल नाहीये घाल का? पिंग सॉरी, नाही, ती त्यांची नाही का? नाहीये. ती हा, कोणाची आहे? मला ती वाटतं बहुतेक त्यांची. कृब निकुंबांची असणार कविता. अच्छा, बर 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 हा बर. हा. पण बरं त्यांची. शांताबाईंच्या पुष्कळ, गजानना श्री गणराया, हो, विजय अं, जय शारदे वागीश्वरी, ही बरोबर. वाट दूर जाते, पण स्वप्नामधील त्यांच्या गावा. अनेक कविता आहेत, बरोबर. मला वाटलं त्यांचीच ती आहे हा किंवा जस्ट गाण्यासारखं झालं. हा पण त्यांनी या पद्धतीने प्रस्तावना लिहिणं आणि या पद्धतीची त्यांची ओळख होणं, त्यामुळे निश्चितच एक वेगळी आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट राहते पूर्णपणे. हा. आणि आपल्याला वाजून वाटायला लागतं की आपण काही करावं, आणि तेच घडलं मला वाटतं. प्लीज कंटिन्यू. तर असं खूप, मग नंतर मी लहान मुलांसाठी पण लिहित गेले. म्हणजे मला मुद्दाम लिहिलं नाही, मी ठरवून लिहिलं नाही की आपल्याला लिहायचं, ते आपोआप सुचत गेलं, डोक्यात तयार व्हायचं असं ते रात्री किंवा गाडीवर जाताना किंवा दवाखान्यामध्ये बसलेली असताना, आणि ते झरझर उमटायचं असं. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय आता की हे कसं काय एवढं करत होत गेलं आपोआप. त्यानंतर मग दुसऱ्या संग्रहाच्या वेळेला मग अखिल भारतीय संमेलनात मला बोलवायला लागले कविता वाचनासाठी. तिथे मी खूप वेळा गेले. मग एक दिवशी नाधो महानोर घरी आले. अच्छा. नाधो महानोरांनी माझ्या सगळ्या कविता 2-2.5 तास बसून वाचल्या आणि पॉप्युलर प्रकाशनानं माझं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं 2007 मध्ये. याचं पुस्तक पॉप्युलर प्रकाशनानं काढलं माझं. वा. पॉप्युलर हा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं प्रकाशन आहे येस. आणि त्यांच्यातर्फे पुस्तक निघणं हे फार म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा कुठल्याही कवीचं पुस्तक पॉप्युलरनं काढलेलं नाही आतापर्यंत. तर ग्रेटच. ते माझं त्यांनी काढलं. गंमत म्हणजे हे सगळं होत असताना बालसाहित्य माझं खूप प्रकाशित व्हायला लागलं आणि त्याला खूप मान्यता मिळाली. म्हणजे गंमत झाली भारी नावाची माझी एक माझं पुस्तक आहे. कुठे बघते आता आहे का, पण जवळजवळ त्याचे आतापर्यंत एक 20,000 तरी कॉपीज गेले असतील, खपले असतील सगळ्या महाराष्ट्रामध्ये, लहान मुलांसाठीच आहे. तर असं असं होत गेलं सगळं. दरम्यान आता मधल्या काळामध्ये काय झालं की ही दोन्ही पुस्तकं माझी कविता संग्रह, म्हणजे मी मोठ्यांची कवयित्री म्हणून आहे खरं तर, पण मी प्रत्येक वेळेला मी म्हटलं ना की मी ज्याच्यात लक्ष घालते तेवढंच काम करते. म्हणजे अभ्यास करत होते तेव्हा फक्त अभ्यास करत होते, तेव्हा ते सगळं बाजूला ठेवलं होतं. फार महत्वाचं आहे. आता मोठ्यांसाठी लिहित होते तेव्हा हे असे 200-150 जवळजवळ कवितांचे 2 संग्रह आले माझे. त्याच्यानंतर मला लहान मुलांचं सुचू लागलं, तर इतकं सुचू लागलं की बाकीचं मला मी बाजूला ठेवत गेले किंवा लिहून ठेवत गेले, त्याचं बाकी पुढे काही करायचं नाही. पण लहान मुलांचं होत गेलं तर त्याची जवळजवळ माझी 20 पुस्तकं झाली तोपर्यंत. म्हणजे तेच करत गेले मी, मला सुचत जातं, आपोआप सुचत जातं, त्याला काही हे वेगळं काही मला करायला लागत नाही. आणि दरम्यान काय झालं की हे दोन्ही संग्रह संपल्यावर मला लोक म्हणायला लागले की आम्हाला याचे झेरॉक्स कॉपी काढून घेतल्या खूप जणांनी, जवळजवळ 100 झेरॉक्स कॉपीज या पुस्तकांच्या गेल्या असतील. तर ती संजीव अभ्यंकरच्या आईनं सुद्धा माझ्या झेरॉक्स कॉपी नेल्या. त्यांनी मला त्यांच्याकडून 2-3 झेरॉक्स कॉपीज काढून परत मला आणून दिल्या की तुझ्याकडे राहू दे. मग अंध शाळेतल्या मुलींसाठी द्यावे लागल्या, असं काय काय. तर हे करताना मग म्हटलं प्रत्येक वेळेला झेरॉक्स कॉपी द्यावी लागते असं तसं. तर आमचे जे प्रकाशक होते ज्योत्स्ना प्रकाशन, तर त्यांना म्हटलं हे सारखं मला एकच, आता या सगळ्या संपले कविता संग्रहाला, आता परत छापतात नाही छापत असं होतं काही वेळेला. तर मग एक खूप महत्वाची गोष्ट अशी घडली की साहित्याचे जे खूप जाणकार IPS अधिकारी अनंत ताकवले सर, तर ते त्यांना माझी कविता खूप आवडत होत्या. तर त्यांनी माझं हे खूप मोठं पुस्तक त्यांनी आणि ज्योत्स्ना प्रकाशनानं मिळून जवळजवळ 205 पानांचं माझा निवडक कवितांचा संग्रह संपादित केला. आणि तो यावर्षी केला, आता जानेवारीमध्ये, लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी. तर त्यामुळे आता हा संग्रह माझ्याकडे मात्र प्रकाशकांकडे आहे. आणि आता कधी तुम्ही भेटलात तुमच्या मुलांसाठी घ्या, शाळांसाठी घ्या. नाही, निश्चितच घ्यायला. असं या सगळ्या प्रवासामध्ये नाही म्हटलं तरी जी वेगळी तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळालीत, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे, मोठ्या कवी गदिमटकरांच्या नावाने मिळाला, तर त्याचे काही अनुभव ऐकायला आवडेल की कसं त्याबद्दल नॉमिनेशन झालं, आणि मग तो काही अनुभव होता, तो एक वेगळा आनंद असतो शेवटी. नाही म्हटलं तरी इतके चांगल्या प्रकारचे पुरस्कार आपल्याला मिळणं ही आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारी पण गोष्ट असते आणि एक आनंददायक गोष्ट असते.
तर त्याबद्दल निश्चित ऐकायला आवडेल. काय होतं की जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेला ह्या मोठ्या लोकांचं लक्ष असतं आपल्याकडे. आता जसं आम्ही पण लक्ष ठेवतो की कोण लिहितोय. आता वय झाल्यावर कळतं की त्यांच्या मनात काय, कोण चांगलं लिहितं. तर तसं माझी कविता ही जे जे संग्रह वगैरे किंवा दिवाळी अंकांमधून, मौज प्रकाशन, दीपावली वगैरे महत्वाच्या अंकांमधून प्रकाशित व्हायला लागल्यावर या लोकांचं लक्ष जायला लागलं. आणि वेगवेगळ्या कवी संमेलनांमधून मला बोलवायला लागले. दरम्यान एक 2003च्या सुमारास मी पहिलं स्त्री साहित्य संमेलन भरलं. पहिलं सावित्रीबाई फुले स्त्री साहित्य संमेलन आणि त्याच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड झाली. माझी निवड सन्मानाने निवड केली गेली. तर त्यावेळी नारायण सुर्वेंनी माझं नाव सुचवले. नारायण सुर्वे माझ्या बरोबर होते. खूप म्हणजे खूप ही सगळी मंडळी संपर्कात आली माझ्या मोठमोठी. कुसुमाग्रज जेव्हा गेले तेव्हा कुसुमाग्रजांच्या मासिक स्मृतिदिनी त्यांच्या घरी माझं आणि नारायण सुर्वेंचं काव्य वाचन झालं. नाशिकला त्यांनी त्या नाशिककरांनी मला बोलावलं. तर असं जिथे जिथे म्हणजे आपण आपलं काही चांगलं आहे हे लोकांना कळलं की आपल्याला पुढे बोलावतात. एवढी एकच साधी गोष्ट याच्यामध्ये होती. बाकी असं कोणाला जाऊन भेटावं, मला बोलवा असं काही नव्हतं. इतकं साधेपणानं ते चाललं होतं आणि अजूनही तसंच चाललेलं आहे. निश्चितच छान. आता तू फोन केला असं अगदी साधे प्रश्नच नाही. फोन केला आणि इझी लगेच मला इझिली तू जी अगदी हो मिळाली ताई. मला फार बरं वाटलं की कालच फोन केला आणि आज लगेच तयार झाली अगदी की नाही मी लगेच तयार आहे म्हणून. कारण तो एक अटॅचमेंट आपण समितीन म्हणून पण आहोतच, पण तो सादगी स्वतःमध्ये आहे त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. पण मी ज्यावेळी पुरस्कार मला मान्य आहे की सगळे पण जो महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार मिळाला किंवा ह्याचे काही अनुभव त्याबद्दलचे काही सांगता आले, कसं वाटलं? हो, म्हणजे काय होतं ही पुस्तकं जी आहेत तर ती प्रकाशक पाठवत असतात आणि आपल्याला माहिती नसतं आपल्याला पुरस्कार वगैरे मिळणार आहे. तर पहिल्यांदा आम्ही दोघं जण कोकणामध्ये गुहागरला फिरायला म्हणून गेलो होतो कधी नव्हे ते. आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन मला तिथे लोकसत्ताच्या कार्यालयातून एका पत्रकारांचा आला की तुम्हाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला म्हणून. तर आम्ही एकदम कशाला काय कसं असं. मग त्या मुलांच्या पुस्तकाला एका राज्य शासनाचा पुरस्कार मला मिळाला. आणि आता 2 वर्षापूर्वी पुन्हा एकदा मला पीयूची वही पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला मुंबईला. तोही असत मी ते तर नाव मी पीयूची वहीला तेही मला कळवलं कोणीतरी की तुझ्या याला पुरस्कार मिळालाय, तुझ्या ते यादी आली आणि त्याच्यात तुझं नाव आहे म्हणून असं. तर अशा पद्धतीनं असतं ते. बाकी म्हणजे एक काय म्हणतो सरप्राईज असतं ते आपल्याला. नाही पण सुरुवात छान कवितेने केली त्या आणि आता पीयूची वही विषय काढल्यामुळे त्यातलं काही निश्चित आहे म्हणजे ही मुलं सगळी त्या वयोगटामधली आहे तर निश्चित ऐकायला. कारण मला वाटतं असेल तर प्लीज. मुलं किती वयाची आहेत? सर्व 10वी म्हणजे 16, 17, 18. हो का? बरं. आणि काही फ्रीलान्सिंगचे आहेत, काही मुलं थोडी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलची आहेत, पण मॅक्झिमम मुलं 16, 17, 18 वयाची. 10वीला माझी कविता होती. 10वीला चक्क माझी म्हणजे ते सुद्धा सरप्राईज. मला त्याचं पत्र आलं बालभारतीचं की तुमची कविता आम्ही 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घेतोय तर तुमची परवानगी हवी आहे. तर मी त्या दिवशी म्हणजे प्रचंड आनंदात होते. अरे बापरे, म्हणजे ज्या लोकांच्या कविता वाचत मी मोठी झाले त्या पुस्तकात माझी कविता असणार आहे. बालभारतीच्या 10वीला मल्हाराची धून म्हणून माझी कविता होती. या मुलांना माहितीये की नाही मला माहिती नाही. ते 10वीत आता ती नाहीये कारण 2 वर्ष पुस्तकं बदलली. पुस्तकं बदलली आता. पण मल्हाराची धून म्हणून कविता होती ती मला 10वीला 6 वर्ष होती शिकवायला. आणि आता जे काही नवीन निघतायत ना ICSE काय वगैरे असं तर त्याच्यात त्यांनी माझ्या कविता घेतलेल्या आहेत. खूपच छान मुलांसाठीच्या. ते पीयूची वही नावाचं हे पुस्तक हे खूप सुंदर त्या ज्योत्स्ना प्रकाशनानं केलेलं आहे आणि त्याची चित्र पण खूप सुंदर काढलेली आहे. तर हे मी असंच म्हणजे लिहिण्याचा अतोनात वेड मला लिहिण्याचं की माझी मुलगी लहान होती त्यावेळेला आणि तिला सांभाळायला मी घरी बसले होते.
म्हणजे हम्म, हम्म, त्यावेळेला माझं क्लिनिक 2 महिने बंद होतं, कारण हम्म, बाळ झालं होतं. तर ते बरोबर. झोपल्यावर काय करायचं, तेव्हा मी हे लिहित होते. आणि त्या ह्याच्यात मी जवळजवळ 100 पानं लिहिली होती पुस्तकाची. त्याच्यानंतर ते तसंच लिहून पडलं होतं. आणि साधारण हे मी लिहिलं होतं 98 मध्ये, आणि हम्म, त्याचं प्रकाशन त्यांनी म्हणजे छापलं गेलं ते 2017 मध्ये. अच्छा. म्हणजे इतकी वर्ष ते तसंच पडलं होतं. म्हणजे ते जे योग असतो तो सहजपणे निश्चित. होऊन जातं. तर तसं ते होत गेलं सगळं, आणि जे जे सहजपणे होईल ते ते करत गेले. कुठलं त्याच्यासाठी त्यातलं असं एखादं फार काही ऐकायला आवडेल, किंवा काही कुठला मुद्दा, म्हणजे जसं कविताची सुरुवात झाली, एखादी कुठली कविता किंवा काही असं ह्या मुलांसाठी काही सांगता आलं तर असं त्या वहीमधलं की जे आवड, की हे हे निश्चित शेअर करायला आवडेल असं त्यातलं. मी एक हे वाचते हा. त्यातलं त्यातलं एक छोटसा हे वाचू का, हो, प्रकरण चालेल. वाचू का छोटस चालेल ना, चालेल ना. त्या मुलांना. ग्रामीण भागातली मुलं आहेत ना. हो, सगळी. मी फुलपाखरू झाले तर हम्म, असा निबंध लिहून आणा, हम्म, बाई जोरात म्हणाल्या. हम्म. बाप रे, मी रुचाकडे पाहिलं. रुचाने दोन्ही हात हवेत पसरवून डोळे मिचकावत बसल्या बसल्या उडून दाखवलं. बाई तरी काय, काहीही लिहायला सांगतात. जर मी आहे तर मी फुलपाखरू कशी होईन, आणि समजा झालेच फुलपाखरू तर हा निबंध कसा लिहीन. ही शंका मी सायलीला विचारली. तर ती म्हणाली, असं काही कोणी खरं खरं फुलपाखरू होत नसतं, आयडियाची कल्पना करायची असते. आणि ती फळ्यावरचा अभ्यास उतरवून घेऊ लागली. माझ्या मनात मात्र आयडियाच्या कल्पनाच कल्पना येऊ लागल्या. मी मुंगी झाले तर, मी हत्ती झाले तर, गाढव झाले तर, मी साप झाले तर, मी सिंह झाले तर, असे अनेक तर माझ्या डोक्यात येऊ लागले. पण बाईंनी तर मी फुलपाखरू झाले तर असा निबंध लिहून आणायला सांगितलाय. मग आपण मुंगी हत्ती असं काय करत बसलोय असं मला वाटलं. पण मला माझ्या मनात आलेल्या कल्पना खूप आवडल्या. मग सुरवंटाचं फुलपाखरू झालेल्या फुलपाखराचं मी चित्रच काढू लागले. ते पंख रंगवताना मला वाटलं, मी फुलपाखरू झाले तर मलाही असे छान पंख असतील, पंखांवर रंगीत ठिपके असतील. मी या फुलावरून त्या फुलावर उडेल. शिवाय वजनाला सुद्धा मी किती हलकी होईल. जेवाय बिवायची बातच सोडा, रोज इवल्याशा फुलातला चिंगूला मध प्यायचा. बापरे, मला तर किती भूक लागते, तो एवढासा मध मला कसा पुरायचा. शिवाय मी कितीतरी वेळा फुलामध्ये डोकावून पाहिलंय, तो मध काही मला कधी दिसला नाही. मग फुलपाखरू झाल्यावर तो कसा दिसेल. माझ्या मनात फारच भयानक भयानक विचार येऊ लागले. कारण मागे एकदा आमच्या बागेतलं एक फुलपाखरू मीच पकडलं होतं. आपण फुलपाखरू पाळू असा विचार त्या दिवशी मी केला आणि चिमटीत धरून त्याला घरात आणलं. सगळ्या खिडक्या बंद केल्या, दारं बंद केलं, दारं बंद केली, आणि मग खोलीत त्याला सोडून दिलं. ते पटकन उडून भिंतीवर बसलं. पण चिमटीत धरलं तर तिथला त्याचा रंगच उडाला आणि तो माझ्या बोटांना लागला. धुतलेल्या नव्या फ्रॉकचा रंग उडाला की तो कसा दिसतो, तसे फुलपाखराचे रंग दिसत होते. ते शांतपणे भिंतीवर बसलं होतं. मग त्याच्याकडे बघत बसण्याचा मलाच कंटाळा आला, म्हणून मी खेळायला बाहेरच निघून गेले. खूप वेळाने मी घरी आले तर काय, पंख पसरून तिथेच बसलेलं. बापरे, एकाच जागी इतका वेळ मी सुद्धा बसू शकणार नाही. फुलपाखरू झाल्यानंतर मला सुद्धा कोणी असं पकडलं तर, माझ्या पंखांवरचा रंग गेला तर, माझा पंख तुटला तर, शिवाय भिंतीवर एकाच जागी बसावं लागलं तर, तासन तास. पण याचा सगळ्यात जास्त आनंद आईलाच होईल. ती म्हणेल, बरं झालं ही फुलपाखरू झाली. ते एरवी 10 मिनिटं एका जागी शांत बसत नाही. म्हणजे ते एवढंच फुलपाखरू होण्यासाठी मला बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागणार. मुख्य म्हणजे नीट उडता यायला पाहिजे. इथे आम्हाला धड चालता येत नाही, 10 ठिकाणी धडकते. चांगले 2 डोळे, 2 हातपाय दिलेत ना देवानं, त्याचा नीट उपयोग करायला शिका, आमच्या आईसाहेब नेहमी मला म्हणत असतात. शाळा सुटल्यावर घरी गेल्या गेल्या आधी उडायची प्रॅक्टिस करायची असं मी मनाशी ठरवलं आणि रुचाकडे पाहिलं. रुचाने हवेत हात फडकावले आणि उडण्याचं नाटक करून दाखवलं. बावलटच आहे, वर्गात कधी नीट प्रॅक्टिस होईल का. मी तिच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं आणि वहीतलं फुलपाखराचं चित्र रंगू लागले. घरी आल्यावर मी बराच वेळ उडण्याची प्रॅक्टिस करत होते, पण मला नीट जमतच नव्हतं. आईला वाटलं असेल काहीतरी नवा खेळ, म्हणून तिनं माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मग म्हणाली,
मनोबा जेवून घ्या आता, थकला असाल. मला खरंच खूप भूक लागली होती. मी अगदी भरपेट जेवले आणि लिहिता लिहिता झोपूनच गेले. झोपेतही मला स्वप्न पडत होतं. खरं तर ते स्वप्न मीच पाडत होते. स्वप्नात मी फुलपाखरू झाले होते. केशरी रंगाचं सुंदर फुलपाखरू. माझ्या पंखांवर गोल गोल काळे ठिपके सुद्धा होते. केशरी रंगावर काळे ठिपके एकदम सूट होत होते. मग मी दप्तर न घेताच उडत उडत शाळेत गेले. वर्गात माझ्या बेंचवर जाऊन बसले. बघतो तो काय, माझ्या शेजारीच पिवळ्या रंगाचं फुलपाखरू बसलं होतं. मी रुचाच्या जागेवर पाहिलं तर तिथे काळ्या रंगाचं एक मोठं फुलपाखरू बसलं होतं. मी त्या फुलपाखराकडे पाहताच त्याने जोरात पंख हलवले. बावळटच आहे, मी मनात म्हटलं. तेवढ्यात बाई वर्गात आल्या. बघतात तर काय, सगळा वर्ग मोकळा. बेंचवरची फुलपाखरं त्यांना दिसलीच नाहीत. त्यांना वाटलं त्यांना वाटलं असणार, हे सगळ्या मुली एकदम आजारी कशा पडल्या. बराच वेळ त्या बाहेर बघत होत्या. मग काहीतरी लिहित बसल्या. काहीतरी विचार करत वर्गाच्या बाहेर गेल्या. तेवढ्यात मधली सुट्टी झाल्याची घंटा झाली. मग तर काय, बाईंच्या डोक्यांवरून फुलपाखरच फुलपाखरं उडत गेली. असं एक खूपच छान, खूपच छान. मुलांचे हातात आलं. किती जणांना आवडले, किती जणांना त्यांची ताई खूप छान वेगळ्या पद्धतीने मांडलेलं. निश्चित ही पुस्तकं मुलांना उपलब्ध होणं, त्यांनी वाचणं आणि त्यातूनच बेसिकली ज्याला म्हणतो की स्वतःची प्रतिभा, वाचनाची प्रतिभा ह्या गोष्टी डेव्हलप होतात. नाहीतर हे चांगलं वाचल्याशिवाय ती प्रतिभा स्वतःमध्ये डेव्हलप नाही होऊ शकत या प्रकारच्या वाचनांमुळे. म्हणजे माझा सगळ्यात महत्वाचा फायदा वाचनामुळेच झाला आयुष्यामध्ये, की मला खूप अभ्यासाची, मी म्हटलं मला अभ्यासाची एकतर खूप सवय होती. त्यामुळे मी 8-10 तास अभ्यास करत असे. नंतर पुस्तकं वाचायची, सुट्टीमध्ये खूप मी पुस्तकं वाचायचे. म्हणजे माझ्या गावी गेले तरी मी आधी तिथली ती झेडपीचं ते ग्रंथालय शोधून काढायचे किंवा शाळेचं ग्रंथालय शोधून काढायचे आणि मला पुस्तकं कोण देईल हे मी आधी शोधून काढायचे आणि मग माझी सुट्टी पूर्णपणे त्यात जायची. म्हणजे गावाकडे असं असताना सुद्धा मी तासनतास नंतर वाचतच बसायचे खूप. पण त्याचा फायदा मला असा झाला की आपल्याला आपली शब्द संपत्ती चांगली होते. आपल्याला लिहिता येतं, काय लिहावं, कसं लिहावं ते कळतं. या गोष्टी मला वाटतं मुलांना तुम्ही जर केल्या तर तुमच्या फायद्याच्या ठरतील असं मला वाटतं. म्हणजे समाजात वावरताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे, चांगली भाषा यायला पाहिजे आणि आपली व्होकॅब्युलरी चांगली असेल तर आपण कुठेही म्हणजे इंटरव्ह्यूला सुद्धा तुमचं काय बघतात शेवटी, तुम्ही कसे बोलता, असंच काय प्रश्नांची उत्तरं कशी देता किंवा तुम्हाला काय जाणवलंय, काय कळलंय, किती समज आहे, प्रगल्भता किती आहे, मॅच्युरिटी किती आहे, हेच बघतात. ही मॅच्युरिटी आपल्याला अशा वाचनातून येते असं मला वाटतं. निश्चितच. पण या वाचन हे सगळं आहेच, पण एक घरामध्ये, कुटुंबामध्ये आज मला जे माहिती आहे की तुझ्या दोन्ही मुली म्हणजे प्रियांका आणि प्रांजली, मला वाटतं प्रांजली ज्ञान प्रबोधिनीमध्ये होती मला वाटतं ना, आणि प्रियांकाचं तर तिचं जे काही करिअर तिने घडवलेलं आहे म्हणजे सॅल्यूटच आहे त्याला. एक हिंदी सारख्या त्या दोघींविषयी, त्यांच्या दोघींच्या नर्चरिंग विषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की संगीताची यांची आवड कशी. आता वडील प्रश्नच नाही म्हणजे पूर्ण, पण तरी थोडं माहिती घ्यायला आवडेल. झालं काय, त्याची गंमतही मी तुम्हाला सांगते की आपल्याला कसं आपलं नशीब पुढे नेत असतं की समिती सोडली मी. म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला समिती सोडायला लागते. तर मग नंतर राहायचं कुठे असा प्रश्न आला, कारण इंटर्नशिप माझी राहिली होती करायची. तर माझ्या वर्गातल्या एका क्लासमेटला मी म्हटलं, अरे आता मला माझं हॉस्टेल सोडावं लागणार आहे आणि राहायचा मात्र प्रश्न आलाय आणि आता इंटर्नशिप तर बाकी आहे, 6 महिने इंटर्नशिप आहे, ते काय करावं ते कळत नाहीये. तर तो मला म्हणाला की मी एका हॉस्पिटलमध्ये काम करतोय, त्या हॉस्पिटलमध्ये तुला तिथे एक गॅरेज आहे, त्या गॅरेजमध्ये तुला नक्की राहता येईल, म्हणजे तिथे तुझी राहण्याची सोय नक्की होऊ शकते. तर तू राहशील का? म्हटलं हो राहील. म्हटलं काही प्रश्न नाही. तर तिथे तुला नोकरी पण लावून देतो मला म्हणाला. तर मग मी तिथे गेले. ते सहकार नगर मधलंच हॉस्पिटल होतं, पूजा नर्सिंग होम म्हणून. तर अरे बापरे, बॅटरी लो झाली रे माझी. हो का? हो. चार्जिंग लावता येईल का तिथे? एक मिनिट, हा मी जरा उठून सांगते फक्त. हो 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 हो. बॅटरी आहे करताय चार्ज, पण खरंच अतिशय छान म्हणजे हा प्रवास आहे आणि पुढच्याही गोष्टी निश्चित ऐकायला आवडतील प्रियांकाच्या विषयी पण आणि प्रांजलीच्या विषयी पण.
आणि निश्चित जाणून घेणं सर्वांना ते आनंदवर्धक असेल आणि एक वेगळी प्रेरणा देणार असेल. आणि तुमच्या सर्वांचे जे अभिप्राय इथे दिसत आहेत, नाईस, खूप छान, ग्रेट, कारण तुम्हाला पण त्या प्रकारचं अनुभव यातनं येतोय याची मला कल्पना आहे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं तसं की त्या बालकवयित्री म्हणून प्रसिद्ध त्यांच्या तुम्हाला सांगितलं की दहावीच्या तुम्ही सर्वजण 10वी झालेला आहात नुकतेच बऱ्यापैकी सर्वजण, आणि 10वीच्याच तुमच्या टर्मला नाही पण मागच्या टर्मला 6 वर्ष त्यांचीच कविता त्या 10वीच्या यासाठी होती. आणि आता सुद्धा जे काही ICIC वेगवेगळी जी बोर्ड आहेत त्या बोर्ड मध्ये पण त्यांच्या कविता त्यांच्या सिलेबसमध्ये त्यांच्या कविता आलेल्या आहेत, आताच आपण ऐकलं. इथे घेऊ का रे? हो चालेल. इथं असं बसू का आता मी? ऐक ना सारा, इथे बसू का? हा शिफ्ट करू का? काय नाही, एक शिफ्ट करते मी जरा. हो चालेल चालेल चालेल. एक 2 मिनिटं लागतील मला. हो 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 काही हरकत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांना मला जस्ट त्या हे होत आहेत तर हो बोला बोला तुम्ही. प्रश्न मला अपेक्षित आहेत, दरवेळेस आपण म्हणत असतो की, आणि तुम्हाला मला सगळ्यांना निश्चित खूप छान मार्क द्यायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांना, पण अनेक जण आपल्याकडे इथे आले आणि तुम्ही जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांमुळे सर्वजण भारावून गेले होते. आज पहिल्यांदाच असा विषय आहे की कवयित्री, म्हणजे हा आतापर्यंत सगळे आपण टेक्निकल विषयातले लोक आले वेगवेगळ्या, कारण इथे बसते मी, पण ह्या साहित्य याच्यामधले पहिल्याच झालेल्या, तर तुमच्यापैकी अनेक जणांना निश्चित काही प्रश्न असतील तर या प्रश्नानंतर तुम्ही तुमचे प्रश्न एक तर टाईप करून इथे विचारू शकता नेहमीप्रमाणे, किंवा ऑडिओ मधनं पण विचारू शकता. आता ते आणावं लागेल का? हेच लावतो. आणि हे झालं. हा चालेल. थँक्यू. माझ्या जावयानं करून दिलंय मला आता सगळं. हो का? प्लीज ऐकायला आवडेल. म्हणजे प्रवास चालला होता की गॅरेज मध्ये राहिला. हा मग तो मला तिथे घेऊन गेला माझा क्लासमेट, आणि त्यांनी म्हणजे किती छान होतं त्यावेळेला सगळं आमचं फ्रेंडशिप सुद्धा इतकी चांगली होती त्या काळामध्ये की तो त्या डॉक्टरांना भेटला आणि म्हणाला मी, तो तिथे काम करत होता, नोकरी करत होता, तो म्हणे मी पुण्यातलाच आहे, मी कुठेही राहू शकतो, मला घर आहे माझं आणि कुठेही मला नोकरी मिळू शकते, तर हिला तुम्ही घ्या ठेवून, कारण हिची राहायची अडचण आहे आणि ही चांगलं काम करेल तुमच्याकडे. तर ते म्हणाले ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तर त्यांनी माझ्यासाठी नोकरी सोडली आणि दुसरीकडे तो गेला कुठे, आणि मला ते गॅरेज मध्ये राहायला मिळालं. त्या गॅरेज मध्ये मी राहत होते मग, आणि मग तिथे नोकरी करताना माझे मिस्टर तिथे ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे आमची भेट झाली. मग माझ्या सासू सासऱ्यांनी त्यावेळेला पाहिलं की मुलगी किती काम करते, कुठे राहते, कशी राहते, आणि मग त्यांनी मला मागणी घातली. ऍडमिट झाले हा विषय वाईट, पण त्यातनं पुढे किती सुंदर छान. तर मग म्हणजे मी डॉक्टर म्हणून काम करत असताना आपले कष्ट, आपलं म्हटलं तुम्हाला एक मॅच्युरिटी असते त्या काळामध्ये, त्या वयातली मुलगी एवढं हँडल कशी करते, एकटी कशी राहते, याचं त्यांना खूप कौतुक वाटलं. आणि लग्न झालं आमचं, आणि त्याच्यानंतर मग पुढे सगळं. तर त्यावेळी मला काही माहिती नव्हतं की आपलं सासर एवढं, सासूबाई इतक्या मोठ्या गायिका आहेत, काहीच कधी म्हणजे म्हटलं ना झापडं लावल्यासारखंच जगायची सवय लागली होती की शिक्षण म्हणजे शिक्षण, त्या बाकी काही नाही. आणि मग माझे डॉक्टर म्हणाले, ते पूजा नर्सिंगचे जे चीफ डॉक्टर, अगं तुला केवढं मोठं स्थळ आलंय, तुला कळतंय का हे? तर म्हटलं नाही. ते म्हणे खूप मोठ्या गायिका आहेत या महाराष्ट्रातल्या, नामवंत, लता मंगेशकरच्या आधीच्या गायिका, त्या म्हणजे इतक्या प्रसिद्ध होत्या, माणिक वर्मा आणि मालती पांडे बर्वे. त्यांची 35 चित्रपटांमध्ये जवळजवळ त्या गायलेल्या आहेत. मला काही माहिती नव्हतं. माझे सासरे
बंदिशकार आहेत मोठे, म्हणजे होते. हो. त्यांनी जवळजवळ कितीतरी 500 ते 700 ब्रजभाषेतल्या बंदिशी लिहिलेल्या आहेत. वा. भीमसेन जोशी वगैरे चर्चा करायला यायचे त्यांच्याकडे, मोठे मोठे गायक यायचे. तर हे सगळं होतं हे मला काही माहिती नव्हतं. पण मला म्हणजे मला वाटलं की अरे छान आहे, आपण हो म्हणायला पाहिजे. आणि लग्न केलं. लग्न झालं आमचं. त्यानंतर मग मात्र मम्मी म्हटलं तसं की कष्ट चुकत नसतात आपल्याला. कष्ट निश्चित. खूप करावे लागतात. आपल्याला काही कुठलीच गोष्ट अशी सहज सोपेपणानं मिळत नाही. की अगदी पायघड्या घातल्यासारखी कुठलीच गोष्ट कोणालाच मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सारखं वेगवेगळ्या प्रकारे तयार व्हावं लागतं. मग बरोबर. संसार माहितीच नव्हता ना कसा करायचा. कुकरला शिट्टीचा कुकर कसा लावायचा हे पण माहिती नव्हतं. मग तो सगळा आता शैक्षणिक भाग संपल्यावर सांसारिक भाग सुरू झाला. आणि प्लस दवाखाना सुरू केला. 22 वर्ष मी माझा स्वतःचा स्वतंत्र दवाखाना चालवत होते झोपडपट्टी एरियामध्ये. गरीब वसाहतीसाठी मी काम केलं. वा. पैसे नव्हते मिळत मला फारसे, पण मी काम केलं. आणि असं करता करता मग मुली झाल्या. दुसरी मुलगी जेव्हा झाली मला 1997 मध्ये, त्याआधी असं वाटायला लागलं की अरे आपण ह्या महिन्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग मी एम ए केलं. अच्छा. आणि एम ए मला 8ही विषयात डिस्टिंक्शन मिळाले. वा. एम ए ला 8 विषय होते, 8ही विषय, कारण अभ्यासाची सवय होती. त्यावेळी हो ना. आणि त्यामुळे अभ्यास आवडायचाच, त्यामुळे फटाफट दुसरी वाचनच मुलगी करायचं. झाल्यानंतर सुद्धा तो अभ्यास कंटिन्यू म्हणजे कारण मी त्या कविता लिहित होते, हम्म. दरम्यान कविता लिहितच होते. हम्म. पण मला असं वाटायला लागलं की आपण जे लिहितोय ते बरोबर आहे ना. बरोबर. कविता म्हणजे नक्की काय. अच्छा. ते शांताबाईंची पण ओळख झाली होती. मग हम्म. जाण वाढली होती की हे लोक काय काय करतात, कसं करतात. बरोबर. त्यांचा अभ्यास केला. मग आपला अभ्यास म्हणून आपण किती कमी पडतोय हो. साहित्याच्या क्षेत्रामध्ये, हो. मग ते आपण भरून काढायला पाहिजे. निश्चित. नुसता मेडिकल अभ्यासाचा उपयोग नाहीये. म्हणून मग एम ए ला ऍडमिशन घेतली. एम ए ला ऍडमिशन घेण्याचा सुद्धा एक वेगळाच किस्सा आहे, पण ते खूप किस्से आहेत असे. खूप म्हणजे खूप किस्से आहेत. तर ते असं म्हणजे एक छोटा मुलगा, आम्ही असे बसलो होतो साहित्य परिषदेच्या तिथे, आणि तो मुलगा माझ्या शेजारी बसला होता. तो विद्यापीठात शिकत होता, एम ए करत होता. तांबे नाव होतं त्याचं, तांबे आडनाव होतं. मी त्याला म्हटलं तू काय करतोस, तर तो म्हणाला मी एम ए करतोय. म्हटलं अरे मला पण करायचं रे मराठीमध्ये एम ए. तर तो म्हणे हो का. मी कविता लिहायचे ना, मी खूप आवडते होते सगळ्यांची. आणि तो 4-5 दिवसांनी घराचं दार बेल वाजली आणि समोर तो भिजलेला पूर्ण मुलगा उभा, तो तांबे सिद्धार्थ. तर मी म्हटलं काय रे. तर तुम्ही म्हणाला होतात ना एम ए करायचंय, तुमच्यासाठी मी फॉर्म आणलाय विद्यापीठातून. आणि तो विद्यापीठातून नगर म्हणजे मित्रमंडळाच्या पुढे सायकलवर आला होता पावसात भिजत मुलगा, माझ्यासाठी फॉर्म घेऊन. तर मला ते इतकं हे झालं, म्हणजे एक संवेदनशीलता असते. म्हटलं अरे बापरे, हा मुलगा इतक्या लांब आलाय आपल्यासाठी फॉर्म घेऊन. तेवढ्यासाठी मी तो फॉर्म भरला त्याच्यासाठी, आणि मी पूर्ण केलंय मी. सुंदरच अनुभव आहे. असं काय काय करत गेले. निश्चित. आणि हा संपूर्ण गायकीचा वारसा म्हणजे राजीवजींचं गाणं मी ऐकलेलं आहे समितीमध्ये परवा. आणि मग मुलींमध्ये पण खूपच म्हणजे आता प्रियांका त्यांच्याविषयी जाणून घ्यायला की त्या आता कसं प्रियांकाविषयी स्पेसिफिकली. तर मग आता मुली हळूहळू मोठ्या व्हायला लागल्या. 3-4 वर्षाच्या झाल्यानंतर तिला घरामध्ये आपोआपच ते जीन्स मधूनच गाणं आलं. बरोबर. आजी आजोबा शिकवायचे, तर ती लहानपणी जवळजवळ 4 वर्षाची असताना 10 थाट वगैरे म्हणायला लागली. ते एका याच्यामध्ये आजीचंच गाणं व्यासपीठावर बसून 4 वर्षाची असताना ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिनं सादर केलं. तर तिच्यातली ती चुणूक दिसायला लागली. आणि मग मी तिला घेऊन कुठे कुठे जात असे रेकॉर्डिंगला, इकडे तिकडे. पाठीमागे बसवायचे तिला गाडीवर आणि तिला घेऊन जायचे कुठे कुठे. मग तिला शिक्षण दिलं, शिकायला जवळच पाठवलं. माधुरी जोशी म्हणून गायिका आहेत, जवळच राहतात, त्यांच्याकडे पाठवलं. इथे जवळ एक डान्सचा क्लास होता, मग आता काय करायचं, मग डान्सला पाठवलं. असं काय काय करत तिला आपण जसं मुलांना करतो त्याचप्रमाणे केलं. पण तिनं स्वतः ते पुढे नेलं स्वतःच्या बळावर.
सगळं. मग बाबांनी शिकवलं तिला. बरोबर, प्रश्नच नाही. असं धाकट्या मुलीलाही तसंच त्याच पद्धतीने. पण असं खूप म्हणजे आपण खूप ठरवून काय करतो असं काही नाही झालं. त्यांच्या बाबतीत पण त्या खूपशा घडत गेल्या. खूपच छान. बरोबर. विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज ते टाईप करतील इथे, किंवा कोणाला स्पीकर ऑन करून जर विचारायचं असेल तर विचार हरकत नाही, कारण आपली वेळ अजून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत आणि काही विद्यार्थ्यांना प्रश्न आपण घेऊयात. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी इथे टाईप करा, किंवा त्यांना सांगा, बोला की बोलता येईल. त्यांना सांगा की प्रियांका बर्वे, प्रांजली बर्वे, राजीव बर्वे आणि संगीता बर्वे असं युट्यूबवर जर टाईप केलं तर आमच्या सगळ्यांचं काम आहे ते तिथे येतं. म्हणजे मी मुंबई पुणे मुंबई चित्रपटात गाणी लिहिली आहेत, कंडिशन सप्लाय चित्रपटात लिहिली आहेत, नंतर इश्क वाला लव मध्ये लिहिली आहेत. असं म्हणजे ते गाण्यांसाठी ते वेगळंच, म्हणजे गाणी तर गाणीच लिहिली मग मी खूप असं. आज सुद्धा एक गाणं माझं प्रकाशित झालंय, मुलींनी केलंय. तुम्ही इथे बघा नक्की, नटखट मेरा कृष्ण कन्हैया, पाठवलंय मी. हो खरं, आज पाठवलं, मी बघितलं. आजच झालंय का ते प्रकाशित? वा, मी आज, वा, खूपच छान, खूपच छान. ते गाणं असं आहे, ते गाणं माझ्या धाकट्या मुलीनं त्याची चाल लावलीये, मोठ्या मुलीनं गायलंय आणि जावयानं संगीत संयोजन जावयानं केलंय त्याचं आणि लिहिलंय मी. अरे असं वा, आम्ही सगळ्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये काम केलंय. खूपच छान, तर खूपच ते छान. तुम्ही नक्की बघा, पाठवलंय मी. हो, निश्चितच बघायला आवडेल. तर खूप खूप छान. कोणाला प्रश्न विचारायचा प्लीज, असतील प्रश्न तर विद्यार्थ्यांनी. हा, कोणाला विचारायचं? हा, येस, विचार. आशिष बोल. हॅलो सर, आवाज येतोय? हा, येतोय, बोल बोल. मॅम, माझा तुम्हाला क्वेश्चन आहे की कुठलीही कविता करताना म्हणजे कल्पनाशक्ती आपल्याला त्या कवितेत म्हणजे खूप टाकावी लागते. तर माझा असा क्वेश्चन आहे की मॅम, तुम्हाला ही कल्पनाशक्ती म्हणजे सुचते कशी? म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी कविता करता त्यामुळे तुम्ही कोणकोणते विचार करता त्या कवितेसाठी? खरं तर ना ते काय तरी मॅजिक आहे बाबा हे सगळं. म्हणजे त्याला प्रतिभा म्हणतात, कल्पनाशक्ती म्हणण्यापेक्षा. तर ती प्रतिभा कुठेतरी असावी असं वाटतं, कारण ती डोक्यामध्ये ते येतं आणि ते आपोआप सुचत जातं. त्याला काही हे आपोआप सुचतं. अरे ते आपोआप होतं. म्हणजे तुला जर एखाद्याला देवाने ठरवलंय, समजा मला हिला कवी व्हायचं, हा, मला ते कवी कवित्व जन्मात द्यायचंय, नसतो असं म्हणतात तसं. तसं ते आपोआप येतं डोक्यामध्ये. आणि फक्त आपल्याला मात्र खूप अभ्यास असला तर त्याला फुलवता येतं. निश्चित. आता मला ते लक्षात यायला लागले की खूप, पण आता एक असं पण झालंय की आता मला सुचतच नाहीये काही. असंही या घडतं वर्षी कधी कधी. असं पण होतं. बरोबर. हा, म्हणजे जे आपोआप होतं ते आपोआप होत गेलं. 30 वर्ष जवळजवळ आपोआप होत गेलं. आणि आता काही महिने झालं मी काहीच लिहिलं नाही, तर मी नाही लिहिलं. मला नाही सुचलं तर मी नाही लिहिलं. म्हणजे मी काही त्याचा अट्टहास नाही केला की आता काय करावं, आता माझं कसं होणार, असं काही नाही. मग मला हे गाणी सुचतात, वेगळ्या प्रकारचं काहीतरी सुचतं, ते मी लिहिते. म्हणजे जे मला सुचेल ते मी त्यावेळेला लिहिते. म्हणजे अट्टहास नाही करत की ते तुमच्या जीन्स मध्येच पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच. तर ते येतं असं. म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये तो गुण असतो. तुम्ही पण तंत्रज्ञानातले, आता मला नाही येणार तंत्रज्ञानातलं काही, मला हे लावता येत नाही, काही येत नाही, ते सगळं बाकी करतात, पण मला बाकीचं येतं. असं प्रत्येकाचं गुण वेगळा असतो, प्रत्येकामध्ये वेगळं काहीतरी असतं. तर तुमच्यामध्ये सुद्धा असं काहीतरी वेगळं असेल नक्की. तुझं नाव काय, याचं नाव काय विचारलं? आशिष. आशिष. आशिष, मॅम, तुझ्यामध्ये आशिष नाव सुद्धा आहे असं माझं. वेगळं काही असेल तर ते तू ओळखून तू त्याच्यावर कष्ट घ्यायला हवेस. येस मॅम. तर मग आपण आपल्या त्या मार्गामध्ये पुढे जायला आपली सुरुवात होते, आपल्याला ती वाट दिसायला लागते. थँक्यू मॅम. छान अजून वाटलं तू कोणाला? प्रश्न विचारलास ते. अजून कोणाला? श्रुतिका, प्रश्न विचारायचा आहे? अजून कोणाला विचारायचं आहे? हा, हॅलो. हा, बोल. हा, आवाज येते सगळ्यांना? हो, येतो, बोल. हो, येतो.
हॅलो मॅम, तुम्ही जी कविता सादर केली ते फुलपाखराची एकदम खूप खूप अशी छान होती आणि खूप आवडली. यामधील कल्पकता आहे ना, म्हणजे एका मुलीने जर मी फुलपाखरू झाली यामध्ये कल्पकता केलेली, तिने खूप छान अशा प्रकारे कल्पकता केली. तर हे एक एक प्रकारचे इमॅजिनेशन आहे आणि प्रत्येकामध्ये असे वेगवेगळे स्किल्स असतात. तर हे तुमच्यामध्ये इमॅजिनेशन म्हणजे प्रतिभा, एक कल्पनाशक्ती आहे. तर तू तर ती इमॅजिनेशन प्रतिभा तुम्ही डेव्हलपिंगसाठी म्हणजे आणखीन उत्तम चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्ही काय काय करता? तुम्ही सांगितलं तुम्ही पुस्तक वगैरे वाचता. या पुस्तकामधून तुम्हाला आणखीन प्रतिभाशक्ती मिळते आणि हे पुस्तकांमधून प्रतिभाशक्ती नाही मिळत, प्रतिभाशक्ती उपजत असते आपल्यामध्ये. तशी ती माझ्यामध्ये आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. पण मग बाकी करण्यासाठी आपण मी म्हटलं ना तसं खूप वाचन खूप करावं लागतं आपल्याला, सतत अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी चिकाटी लागते ना, जिद्द चिकाटी पण लागते ना आपल्याला, की पूर्णपणे आपण आता हे इतकं लिहायचं म्हटल्यावर आता तुम्हाला मी माझी पुस्तकं दाखवली नाहीयेत, तुम्हाला दिसतात का? हे एक पुस्तक आहे, नंतर हे पीयूची वही आहे, नंतर हे खूप पुस्तक आहेत. हे खारुताई आणि सावलीबाई नावाचं पुस्तक आहे. आणि इथे मध्ये मी असं 5वी ते 10वीच्या मुलांसाठी जवळजवळ अशी 20 आता मी इथे किती इथे जमवले आहेत माझ्याकडे सगळी पुस्तकं मी लिहिलेली आहेत तिच्याकडे, अजून आहे तिथे पडलेली बाहेर आसपास. हे मी केलंय. नवीन नल दमयंती आणि इतर कथा, संस्कृत महाकाव्यांचं भाषांतर आहे हे कथांचं. तर असं त्याच्यासाठी तुम्हाला खूप चिकाटी ठेवायला लागते. म्हणजे हे सहजपणे एक पुस्तक लिहायचं तर तुम्हाला ह्याची फक्त 100 पानं दिसतात, पण ह्याच्यासाठी मी जवळजवळ 10 डायऱ्या 400 पानांच्या सारखं लिहित असते, ते परत खोडत असते, परत लिहित असते, खोडत असते. मी कॉम्प्युटरवर नाही टाईप करत, मी हाताने लिहिते पेनाने. 5वी ते 10वीच्या पाठ्यपुस्तकांतील कवितांचा रसास्वाद नावाचं माझं 6 पुस्तकांचा संच मी लिहिला होता. त्यावेळेला मी पोतभर लिखाण केलं होतं, एक पोतं. एवढं पोतं रद्दी मी फेकली, तेव्हा कुठे ती पुस्तकं आली. म्हणजे त्याच्यासाठी यातून ताई मला एक सांगायचं की प्रतिभा असतेच आहे ती, पण प्रतिभेला ह्या व्यासंगाची किंवा ह्या कष्टाची आणि हे करण्याची जोड जेवढी होईल तेवढी ती फुलत जाते. हो, असं म्हणायला म्हणजे हे तुम्हाला सगळं चांगलं आणि नीट होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात आणि न थकता न कंटाळता ते करावं लागतं, तर ते चांगलं होतं. नाही तर मग काय, म्हणजे मग नाही होते. म्हणजे हाऊस म्हणून नाहीये, हे पॅशन आहे, पॅशन आहे. ही अगदी निष्ठा बरोबर. आहे. श्रुतिका, मिळालं उत्तर? काय आपण आपल्याला येस सर. चालेल. तर आपली वेळ संपत आलेली आहे. खरं तर आपण तासभर म्हणालो आणि खूप छान संवाद झाला. मुलांना निश्चित त्यातनं प्रेरणा मिळालेली असेल. आणि कालच फोन झाला आणि लगेच ताई तू हो म्हणालीस, म्हणजे पटकन. याचा खूप आनंद आहे. आणि पुन्हा केव्हा तरी निश्चित या मुलांना आम्ही तर यावेळेस प्लॅन केला होता, पण सगळ्या कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी आम्ही काही प्लॅन केलेल्या झाल्या नाहीत, पण तरी सुद्धा ह्या नवीन उपक्रमामध्ये जसं आज मी ठरवलं की समितीच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना बोलवायचं, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळं काम वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं आहे. आणि मग मी अचानक काल फोन केला आणि लगेच तू तयार झाली आणि खूप छान पद्धतीने संवाद केला आणि मुलांनाही छान आवडला तो. आपली वेळ आता संपत आली, पण जाता जाता शेवटच्या काय मुलांना थोडं सांगावंसं वाटेल यात, किंवा कुठल्या एका कवितेनं कुठल्याही गोष्टीनं आपण या कार्यक्रमाचा समारोप करूयात. मी एक छोटी कविता वाचते. चालेल ना? हो, त्या सुंदर कवितेने आपण समारोप करू या कार्यक्रमाचा. कधी न रुसावे आयुष्यावर, कधी न रुसावे आयुष्यावर, अडचणीतही सदा हसावे. किती जाहले कष्ट तरीही समाधान ते मुखी दिसावे. कला गुणांवर प्रेम करावे, अभ्यासाचा ध्यास धरावा. विज्ञानाचा विचार आपुल्या जगण्यामध्ये मुरवून घ्यावा. जिद्द ध्येय अन घट्ट चिकाटी रक्तातून या अशी भिनावी. नदीच निर्भर आनंदाची प्रसन्नतेने वाहत यावी. कटू असो वा गोड असू दे, आपुलकीने सांभाळावे. कटू असो वा गोड असू दे, आपुलकीने सांभाळावे. उंच करावे बाहू इतुके, सर्व जगाला कवटाळावे. सर्व जगाला कवटाळावे. खूपच असा छान.
प्लीज. असा एक मनामध्ये अशा हेतून जगत गेलं तर आपल्याला चांगलं जगता येतं. आणि आयुष्यावर कधी रुसू नका, बाकी काही करू नका. नापास झालो, कुठे काय झालं तर काही नाही. जगण्यामध्ये 1 वर्ष इतकं कुठेही निघून जातं पुढे की कळतही नाही. आणि त्या 10वी-12वीचं आपण टेन्शन घेऊन बसतो काहीतरी की बापरे एवढा अभ्यास एवढा अभ्यास. असं काही नाही. छान मस्त मनमोकळेपणाने राहा, आनंदानं जगा आणि खूप कष्ट करा. मात्र छान चांगलं वाचन करा आणि आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करायचा सतत प्रयत्न करा. आयुष्यभर प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला आपण काहीतरी चुकत असतो, कुठेतरी वय मोठं झालं तरी. तर ते चुकण्यातून पुन्हा 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 आपण धडा घेत राहून पुढे जात राहायचं. तर कधी निराश नका होऊ असं. आणि निराश झाला तरी निराशेवर मात करायला, नैराश्यावर मात करायला शिका. एवढंच सांग. खूप छान. ज्या आपुलकीनं ताई तू आली आणि इतका छान संवाद विद्यार्थ्यांशी केला. मला खात्री आहे जे शेवटची तुझी कविता पण हे जे काही 4 शब्द तू सांगितलेस मुलं निश्चित त्याच्यावरती स्वतःचाही उभा करण्याचा प्रयत्न करतील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी धन्यवाद. थँक्यू. शिक्षक आहेत का?